पुढच्या बातमीकडे वळूयात। पुढची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामधल्या राजगुरुनगरमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाकडून बंदची हाक देण्यात आली आहे। 2 चिमुकलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचं प्रकरण आहे। सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील। नक्कीच रोशाली, ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, 2 चिमुकल्या लहान मुलींवरती अत्याचार करून हत्या करण्याची जी घटना घडली, त्या घटनेच्या निषेधार्थ खरं तर आज राजगुरुनगर शहर आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या आलो आहोत राजगुरुनगर शहरामध्ये। या ठिकाणी पाहतो की सकाळपासूनच ज्या सर्व जी दुकानं आहेत, ज्या आस्थापना आहेत, त्या बंद असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। राजगुरुनगर शहरातील व्यापारी वर्ग असेल किंवा विविध सामाजिक संघटना असतील, यांच्याकडून हा जो बंद आहे हा खरं तर पुकारण्यात आलेला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे सर्व व्यवहार आहे ते ठप्प आहे। या ठिकाणी पाहतो की जी बाजार मंडई आहे ती सुद्धा आज बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। थोड्या वेळानंतर या ठिकाणी विविध संघटना असतील, व्यापारी वर्ग असेल, आम्ही राजगुरुनगर असतील, हे खरं तर या ठिकाणी येतील। त्यानंतर राजगुरुनगर शहरातून निषेध मोर्चा काढतील आणि तहसीलदारांना ते निवेदन देतील। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने ज्या चिमुकल्यांवरती हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी आज राजगुरुनगर शहरामध्ये बंद पुकारण्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। वृषाली, धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।